Hello student, in previous lectures we have started new topic, that is introduction to spectroscopy. Let's see some remaining points from this topic. The next point is different region in electromagnetic radiations. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय आहेत तर जी सनपासून येणारी एनर्जी असते किंवा जे स्टारपासून येणारी एनर्जी असते ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये काय करत असते, अर्थवरती पोचत असते. तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय असतात तर ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असतात. आणि ते कसे असतात तर ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्याचबरोबर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्पीड काय असतो तर लाईटच्या स्पीड एवढा त्याचा असतो. तो किती असतो तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. दिस इज द स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे व्हॅक्यूममधून सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतात. दे कॅन ट्रॅव्हल विथ इन व्हॅक्यूम, म्हणजेच त्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नसते. हे काय झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या प्रॉपर्टीज. दॅट इज ते काय आहेत तर ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आहेत. ते ट्रॅव्हल करतात लाईटच्या स्पीड, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नसते. तर आपण बघणार टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कसे अरेंज केले जातात. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर वेव्हलेंथ ऑर एनर्जी इंटू डिफरंट कॅटेगरीज. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशाच्या बेसिसवरती क्लासिफाय केलं जातं, वेव्हलेंथ, एनर्जी ऑर फ्रिक्वेन्सी. जसं स्कूलमध्ये एखाद्या रोमध्ये उभे करताना इन्क्रीजिंग हाईटने उभे करतो, किंवा त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे सुद्धा कसे तर ऑन द बेसिस ऑफ वेव्हलेंथ ऑर एनर्जी ऑर फ्रिक्वेन्सीनुसार अरेंज केले जातात. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अरेंज अकॉर्डिंग टू डिक्रीजिंग वेव्हलेंथ ऑर इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ स्पेक्ट्रम. म्हणजे ज्या वेळेस आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला एकतर डिक्रीजिंग वेव्हलेंथनी ऑर इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीनी अरेंज करतो, त्यावेळेस आपल्याला जे मिळतं त्याला काय म्हणतो आपण तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इथं खाली तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे. त्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की ही जी वेव्हलेंथ आहे ही जसं जसं आपण डाव्या साईडून उजव्या साईडला जातो तसंच काय झालेलं आहे तर त्याची वेव्हलेंथ ही काय झालेली आहे, कमी झालेली आहे. पण त्याची फ्रिक्वेन्सी काय झालेली, वाढलेली आहे. तुम्हाला माहिती आहे एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथमध्ये रिलेशन काय आहे तर एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. म्हणजेच एनर्जी जर जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी पण जास्त असेल, पण वेव्हलेंथ काय असेल त्याची कमी असेल. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये ज्यावेळेस आपण लेफ्ट साईडून राईट साईडला जातोय त्यावेळेस काय होते, त्याची वेव्हलेंथ काय होते, कमी होत जाते, पण फ्रिक्वेन्सी काय होत जाते तर इन्क्रीज होत जाते. काय झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये काय डिफरंट रिजन आहेत. फर्स्ट रिजन आहे रेडिओ वेव्स, नेक्स्ट इज मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड रेज, व्हिजिबल रेज, UV, एक्स-रेज अँड गॅमा रेज. हे काय तर डिफरंट रिजन इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आहेत. आता आपण बघितलं की डिफरंट रिजन इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किती आहेत तर 7 आहेत. ते कोणते आहेत, रेडिओ वेव्ज आहेत, मायक्रोवेव्ज आहेत, इन्फ्रारेड रेडिएशन्स आहेत, व्हिजिबल रेडिएशन्स आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, एक्स-रेज आहेत, गॅमा रेज आहेत. हे काय झाले डिफरंट रिजन इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आणि ते तुम्हाला शेजारी डायग्राम दिसते, ह्याच्यामध्ये काय दाखवलं तुम्हाला तर जसं जसं आपण गॅमा रेजपासून रेडिओ वेव्सकडे जातोय तसं काय होते, त्याची वेव्हलेंथ काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे गॅमा रेजला काय आहे तर शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आहे आणि रेडिओ वेव्सकडे काय असते तर लॉंगेस्ट वेव्हलेंथ असते. आणि जर आपण एनर्जी कन्सिडर केली तर रेडिओ वेव्सला काय असते तर लिस्ट एनर्जी असते आणि गॅमा रेजला काय असते तर हायेस्ट एनर्जी असते. कारण की एनर्जी कशी असते आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. म्हणजेच वेव्हलेंथ जास्त असेल तर एनर्जी कमी असणार आणि वेव्हलेंथ जर कमी असेल तर एनर्जी कशी असेल जास्त. सो ह्याच्यामध्ये रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ जास्त आहे तर त्याची एनर्जी कमी आहे आणि गॅमा रेजची वेव्हलेंथ असते ती सगळ्यात कमी असते आणि त्याची एनर्जी काय असते तर सगळ्यात जास्त असते. आता नेक्स्ट बघणार आहे आपण रेंज इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये कोणत्या कोणत्या असणाऱ्या
रिजनच्या रेंज किती आहे, त्यांची वेवलेंथ किती रेंजमध्ये असते ते आपण बघणार आहे. फर्स्ट काय तर रेडिओ वेव्ज. तर रेडिओ वेव्सची रेंज किती आहे तर 10⁹ to 10⁷ नॅनोमीटर. 10⁹ to 10⁷ नॅनोमीटर हे सगळ्यात जास्त वेवलेंथ रेडिओ वेव्हची असते. नंतर कोणाची असते तर मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्हची रेंज किती आहे 10⁻⁷ to 10⁵ नॅनोमीटर. ह्या सगळ्या जी वेवलेंथ घेतली आहेत आपण इथं त्या कशामध्ये आहेत तर नॅनोमीटरमध्ये आहेत. नेक्स्ट काय तर आयर रेडिएशन्स. आयर रेडिएशनची रेंज काय आहे तर 10⁵ to 750. नेक्स्ट काय विजिबल रेडिएशन, त्याची रेंज आहे 750 to 380. नेक्स्ट आहे तर UV वेव्ज आहेत. UV वेव्हची रेंज किती आहे तर 380 to 100 नॅनोमीटर. नेक्स्ट आहेत एक्सरेज. एक्सरेची रेंज किती आहे 100 to 0.01 नॅनोमीटर. आणि लास्टला काय तर गॅमा रेज. गॅमा रेजची वेवलेंथ ही सगळ्यात कमी असते, तर ती किती आहे तर 0.01 to 0.0001. हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधल्या डिफरंट रिजनची रेंज. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये आपण फक्त विजिबल रिजनमधल्याच जे लाईट आहेत ते आपण नेकेड आईजने बघू शकतो. बाकी आपण रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह कोणतेही रेडिएशन्स आपण नेकेड आईजने बघू शकत नाही. आता हे विजिबल रिजन दाखवलेलं आहे स्पेसिफिक. तर विजिबल रिजनची रेंज आपल्याला माहिती आहे किती आहे 380 to 750 नॅनोमीटर. इथं 380 to 750 नॅनोमीटरमध्ये काय असतात तर हे विजिबल रिजन असतात, जे आपण रेनबो कलर म्हणतो. रेनबो कलर कुठे आहेत आपले 7 कलर्स, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायोलेट. हे सगळे काय आहेत तर रेनबो कलर्स आहेत आणि हे विजिबल रिजनमध्ये असतात. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेवलेंथ कशाची असते तर रेड लाईटची काय असते जास्त वेवलेंथ असते. त्याची रेंज पण दाखवली तुम्हाला 620 to 750 नॅनोमीटर. ठीक आहे. तर रेड लाईटची रेंज आहे. नेक्स्ट कशाची आहे तर ऑरेंज कलरची. नेक्स्ट कशाची आहे तर येलो, ग्रीन, ब्ल्यू अँड व्हायोलेट. व्हायोलेटची रेंज ही सगळ्यामध्ये कशी आहे कमी आहे, म्हणजे व्हायोलेट कलरची फ्रिक्वेन्सी ही सगळ्या कलरमध्ये कमी असते. आणि आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये फक्त विजिबल रिजनमधलेच रेडिएशन म्हणजे कलर्स आपण काय करू शकतो बघू शकतो. आणि त्याची रेंज किती आहे तर 380 to 750. नेक्स्ट आपण बघूयात की ह्या डिफरंट रिजन्स आहेत रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज. ह्या रिजनचे युजेस काय काय आहेत. आता आपल्याला माहिती आहे रेडिओ वेव्ज काय आहेत तर लोवेस्ट फ्रिक्वेन्सी वेव्ज इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. रेडिओ वेव्जचा यूज कशामध्ये होतो तर NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतोय रेडिओ वेव्जचा यूज होतोय. अजून कशामध्ये होतं तर टेलिव्हिजन, रेडिओज, ऑल सेल फोन्स आर ऑपरेटेड युजिंग द रेडिओ सिग्नल्स. म्हणजे आपले जे रेडिओज आहेत, टेलिव्हिजन्स आहेत, ते कशाने ऑपरेट होतात तर बाय युजिंग द रेडिओ वेव्ज. नेक्स्ट आहे मायक्रोवेव्ज. मायक्रोवेव्ज आर द शॉर्टेस्ट सेकंड लोएस्ट फ्रिक्वेन्सी वेव्ज. म्हणजेच रेडिओ वेव्ज नंतर काय आहेत तर मायक्रोवेव्ज आहेत. मायक्रोवेव्ज आर युज्ड इन रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. जसं रेडिओ वेव्ज कशामध्ये यूज केलं जातात तर NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज केले जातात, तसंच मायक्रोवेव्ज हे कशामध्ये यूज केले जातात तर रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज केले जातात. आणि अजून ते कशासाठी यूज केले जातात तर रडार, लँडलाईन फोन्स आणि कुकिंग ओव्हन्समध्ये काय करतो आपण हे मायक्रोवेव्ह यूज करत असतो. आपण इथं खाली इमेज दाखवलेली आहे. इथं मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. हा मायक्रोवेव्ह आपण त्याला काय म्हणतो मायक्रोवेव्ह ओव्हन, कारण त्याच्यामध्ये काय आहे तर मायक्रोवेव्ज आपण यूज करू शकतो. रडार्समध्ये अँड लँडलाईन फोन्समध्ये देखील मायक्रोवेव्हचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे इन्फ्रारेड रेज रेडिएशन. द लॉंगर वेवलेंथ इन्फ्रारेड रेडिएशन वेव्स प्रोड्यूस heat and include radiation emitted by fire and sun and other heat producing objects. म्हणजे जास्त करून IR रेज कशामधून होतात तर हीट प्रोड्युसिंग ऑब्जेक्टकडून आपल्याला IR रेज मिळतात. शॉर्टर वेवलेंथ इन्फ्रारेड रेज आर युज्ड इन व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण कशाचा यूज करतोय तर ह्या IR रेजचा आपण काय करतो यूज करतो. आणि अजून कशामध्ये होतंय तर रिमोट कंट्रोल्समध्ये, इमेजिंग टेक्नॉलॉजीजमध्ये आपण इन्फ्रारेड रेज यूज करत असतो. रिमोट कंट्रोल्स, इमेजिंग टेक्नॉलॉजीज ह्याच्यामध्ये काय आहे तर IR रेजचा आपल्याला यूज होत असतो. आता नेक्स्ट आहे विजिबल लाईट. आता विजिबल रिजन आपण बघितला. विजिबल रिजनची रेंज किती असते तर 380 to 750 नॅनोमीटर्स.
ॲप्रॉक्सिमेटली असते ही. आणि आपण एवढाच जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे आपला त्याच्यामध्ये एवढेच रेडिएशन आपण बघू शकतो. आणि याचा नॅचरल सोर्स सगळ्यांना माहितीच काय असणार आहे, सन असणार आहे. आणि मोस्ट कॉमन यूज इज इन कलरोमेट्रिक अनालिसिस. जे कलरोमेट्रीचे एक्सपेरिमेंट करतो आपण त्याच्यामध्ये काय आपण विजिबल रिजनचा यूज करतो. हे खाली कलरोमेट्रीचे एक्सपेरिमेंटची इमेज आहे. नेक्स्ट आहे तर UV रेज. दे आर द शॉर्टर इन वेवलेंथ दॅन विजिबल लाईट. ते विजिबल लाईटपेक्षा शॉर्टर इन वेवलेंथ आहेत. हाय टेम्परेचर प्रोसेस इमिट्स these rays. They can be detected from every star in sky. म्हणजे जे आपल्या स्पेसमध्ये स्टार्स आहेत ते स्टारकडून आपण कोणत्या स्टारकडून UV रेज आपण डिटेक्ट होऊ शकतात. आणि दे आर युज्ड इन UV स्पेक्ट्रोस्कोपी. आपल्याला UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय आहे तर आपल्याला UV रेजचा यूज होतो. नेक्स्ट आहे तर एक्सरेज. एक्सरेज आर इमिटेड बाय सन. करून आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ते आपण सनपासूनच इमिट होतात. एक्सरेज आर युज्ड इन इमेजिंग बोन स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. म्हणजे आपण जे एक्सरे असतं एक्सरे काढतो त्याच्यामध्ये काय करतो आपण ह्या एक्सरे व्ह्यूज यूज करत असतो. नेक्स्ट यूज आहे काय ह्याचा तर ॲनालिसिस ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. तर क्रिस्टल स्ट्रक्चरच्या ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो एक्सरे वापरत असतो. नेक्स्ट आणि लास्ट आहेत ते आहेत गॅमा रेज. आणि गॅमा रेज आर हायेस्ट फ्रिक्वेन्सी व्हेव्ज. गॅमा रेज कशा आहेत तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी व्हेव्ज आहेत. दे आर इमिटेड बाय ओनली मोस्ट एनर्जेटिक कॉस्मिक ऑब्जेक्ट लाईक अ पल्सर अँड ब्लॅक होल्स. आता हे मोस्ट एनर्जेटिक कॉस्मिक ऑब्जेक्ट म्हणजे जे स्पेसमध्ये पल्सर्स आहेत. पल्सर म्हणजे काय असतात हाय एनर्जी इमिटिंग स्टार्स असतात. आणि ब्लॅक होल इथं तुम्हाला इमेज दाखवलेली आहे. हे काय करत असतात तर गॅमा रेज इमिट करत असतात. आणि अजून कोणते सोर्स आहेत गॅमा रेजचे तर लाईटनिंगमध्ये आहे, न्यूक्लिअर एक्सप्लोजनमध्ये सुद्धा आपण गॅमा रेज यूज करू शकतो. आणि आता अजून ह्याची न्यूक्लिअर एक्सप्लोजनमध्ये मधून सुद्धा आपल्याला गॅमा रेज मिळतात. आणि ह्याचे यूज काय आहे तर ट्रीटिंग इंटरनल ऑर्गॅन्समध्ये होत आहेत, किल कॅन्सर सेल्समध्ये, स्टरिलाइज मेडिकल इक्विपमेंट्समध्ये आणि रेडिओ ट्रेसर्समध्ये आपण गॅमा रेजचा यूज करू शकतो. म्हणजे कशामध्ये किल कॅन्सर सेल्समध्ये आपण यूज करू शकतो, स्टरिलाइज मेडिकल इक्विपमेंट्स आणि ट्रीटिंग इंटरनल ऑर्गॅन्स आणि रेडिओ ट्रेसमध्ये पण आपण गॅमा रेजचा यूज करू शकतो. आत्ताच्या लेक्चरमध्ये दिस पॉईंट्स आर सफिशियंट. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.